छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महारवतन आमच्या हक्काचं, महारवतन आमच्या हक्काचं, महारवतन आमच्या हक्काचं, महारवतन आमच्या हक्काचं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय सत्यशोधक, जय भीम. मी सारिका भुजबळ, जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष दौंड. गेल्या 15 दिवसापासून ह्या आजी सिंधुबाई तुकाराम गायकवाड ह्या माझ्याकडे आल्या. मला म्हणाल्या, ताई माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे, आमच्या वावरात बेकायदेशीरपणाने गाड्या आणून लावलेल्या आहेत, मला मदत करा. तर मला काय म्हणायचं आहे की मागासवर्गीय आहेत, SC आहेत, मग ह्यांना जे आरक्षण दिलेलं आहे किंवा ॲट्रॉसिटीसारखे कलम आहेत ह्यांच्या संरक्षणासाठी, तर ह्याचा ह्यांनी वापरच करायचा नाही का? घाबरलेल्या अवस्थेत आहेत. एक मुलगा आहे त्यांना, मिस्टर वारलेले आहेत त्यांचे, आणि 2 लहान मुली आहेत घरात. म्हणजे एकच करता पुरुष आहे आणि त्या पुरुषाच्या जीवाला धोका आहे. त्यांनी आम्हाला सगळे रेकॉर्डिंग वगैरे दाखवले. तिथून पुढं आपण त्यांच्या प्रकरणात उडी घेतली. हे सगळं जे काय आहे ते सत्यकथन आहे. माझ्या माहितीनुसार ही जमीन जी आहे ती महारवतनाची आहे आणि इथल्याच लोकांना, इथं जे शेती करतात ते कष्टाने कमावतात ते, त्या व्यक्तीला बाहेरून एखादा व्यक्ती येतो आहे आणि हातपाय तोडायची धमकी देतो आहे. तर ह्यानुसार त्या व्यक्तीवर कायद्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि तसं जर काय नाही झालं, 23 तारखेला आम्ही उपोषण करतो आहेच. पण जाता जाता आणखीन एक सांगायचं आहे मला की आमचा मागासवर्गीयाचा जन्म लँड माफिया, धनदांडगे आणि भूमाफिया यांच्या पायाखाली चिरडून मरण्यासाठी झालेला नाही आहे. इथं ह्या जमिनीवरती बेकायदेशीर गाड्या आणणं, अशी लांबून लांबून लोक येते, ते कशा तरी नजरेने बघते, ते त्यांच्याकडे बघून थुकलं जातं आहे, येऊन धमकावलं जातं आहे. हे कुटुंब अतिशय दडपणाखाली आहे. पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे की हे जे बेकायदेशीर गाड्या आणून लावते ते, इथं जी लोक येते ते धमकावण्याचे प्रयत्न चालू आहेत, ह्याच्यावर पहिली कारवाई करा, गाड्या जप्त करा. अन्यथा यवत पोलीस स्टेशनच्या बाहेर तर आम्ही बसणारच आहे. आणि बसल्यानंतर सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे माझी की येऊन तिथं ह्या कुटुंबाला पाठिंबा द्या, जेणेकरून त्या कुटुंबाला एक आधार भेटेल. कारण अक्षरशः त्यांना घरात अन्न गोड लागत नाही आहे, वावरात यायचं म्हणलं तरी भीती आहे. त्यामुळं ह्या कुटुंबाला साथ द्या. हे सर्व काही जे काय आहे ते खरं आहे. ही जमीन महारवतनाची आहे आणि त्या महारवतनाच्या जमिनीवर तो व्यक्ती जो आहे त्याच्या आज्यापंजाची इस्टेट असल्यामुळं तो तिथं कसत आहे. आणि बाहेरून येणारा व्यक्ती जर अशी दांडगाई करत असेल तर ह्याला काय म्हणावं? हा कुठला कायदा आणि ही कुठली लोकशाही? ह्याला काही आधारच नाही आहे. व ह्या उपोषणाला, ह्या ताईंला, ह्या आजींला सहानुभूती देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.